अखेर बाबांनी घेतला निर्णय की मी आदिरासोबत राहणार. त्यामुळे घर सोडावं लागलं ते मंदाकिनीला. आणि आपल्याला माहिती आहे मंदाकिनी शांत बसणाऱ्यातली नाही. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. आदिरा आणि रोहनला वेगळं राहण्यासाठी स्वानंदी परवानगी देते. आता आदिरा घरी जाते आणि रोहनला आवाज देते. तो आता बाहेर पळत येतो तर आदिरा बाबांशी बोलत असते. आपल्या घरातील वातावरण ना दिवसेंदिवस खूप टॉक्सिक होत चाललंय. त्यामुळे मला असं वाटतं मी आणि रोहनने वेगळं राहायला पाहिजे. हे ऐकल्यानंतर बाबा आणि रोहनच्या पायाखालची जमीनच सरकते. आता बाबा आदिराला समजावणार तेवढ्यात मंदाकिनी येते आणि गोंधळ घालत म्हणते, बघितलं मी सांगत होते ना, या मुलीला ह्या घरात राहायचंच नाही, ॲडजस्ट करून घ्यायचंच नाही, हिला आपल्यापासून आपल्या मुलाला तोडायचे. पण तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. आदिरा म्हणते असं अजिबात नाही आहे. मी या घरामध्ये खूप ॲडजस्ट व्हायचा प्रयत्न केला. त्यासाठी हे जे काय सांगतील ते करत राहिले. पण मला असं वाटतं ह्यांनाच मी या घरात नको आहे. त्या मला सारखं त्रास देत राहतात आणि तो त्रास आता मला सहन होत नाही आहे. मंदाकिनी म्हणते मी नाही तुला त्रास दिला, तू आम्हाला त्रास दिला. सारखी उधळपट्टी करते. तुझा श्रीमंतीचा माज आहे ना तो कमीच व्हायला तयार नाही. बाबा म्हणतात रोहन हिला सांग शब्दाचा वापर नीट कर. आणि आदिराने जो निर्णय घेतला तो अगदी योग्य आहे. त्यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही. मंदाकिनी म्हणते मी पण सांगून ठेवते जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ह्या घरामध्ये 2 चुली होऊ देणार नाही. आता आदिराही आवाज वाढवते आणि म्हणते मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही. बाबा म्हणतात आणि मी सुद्धा आदिरा आणि रोहनसोबत नवीन घरात राहायला जाणार. हे ऐकून मंदाकिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते तू मला सोडून जाणार, आपल्या सुष्मिताला सोडून जाणार. बाबा म्हणतात हो, ह्या छताखाली मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. ज्या बाईला बोलण्याची अक्कल नाही, वागण्याची पद्धत नाही, त्या बाईसोबत मीही राहू शकत नाही. सुश तू तुझा निर्णय घ्यायचा. तुला तुझ्या आईसोबत राहायचं की आमच्यासोबत. आता सुशला काही कळत नाही आणि ती फक्त करत असते मी. बाबांच्या निर्णयामुळे आदिराला आनंद होतो. पण मंदाकिनी म्हणते मी तुम्हाला ह्या घरात नको आहे ना, ठीक आहे मी ह्या घरातून जाते, तुम्ही सगळे राहा सुखाने. आता मंदाकिनी आत जाते आणि बॅग भरून बाहेर येते. पण तिला मात्र कोणीही अडवत नसतं. फक्त सुष्मिता म्हणते मॉम. आता मंदाकिनी स्वानंदीच्या घरी जाते आणि दारातून मोठ्याने ओरडते घर फुटलंय आमचं. स्वानंदी शॉकून बघायला लागते. मंदाकिनी म्हणते तुझ्यामुळे घर फुटलंय आमचं. तिच्या आवाजाने सगळेच बाहेर येतात. समरला काय चाललं हे काही कळत नाही. पण अर्पिता आणि मलिकाला मात्र खूप आनंद होत असतो. मंदाकिनी स्वानंदी समोर जाते आणि म्हणते हो तुझ्यामुळे आमचं घर फुटलंय. तू आदिराला सल्ला दिला ना तू आणि रोहन वेगळे राहा म्हणून, पण फक्त ते वेगळे नाही झाले, तुझ्या सल्ल्याने आम्ही नवरा बायकोही वेगळे झालो. तुझ्या बाबांनी निर्णय घेतला ते माझ्यासोबत नाही आदिरासोबत राहणार. हे ऐकून मलिका आणि अर्पिता बारीक हसत असतात. स्वानंदी खाली मान घालून उभी असते. समोर म्हणतो स्वानंदी मॅडम अहो हे काय बोलतायत, रोहन आणि आदिरा वेगळे राहणार, पण तुम्ही ह्याबद्दल मला काहीच सांगितलं नाही. मंदाकिनी म्हणते कुठल्या तोंडाने सांगणार की मी माहेरचं घर फोडलं. ते आता स्वानंदीला नको ते बोलत असते आणि म्हणते तुझ्यामुळे मला आदिराने घराबाहेर काढलं. आता मंदाकिनी तिथेच राहायला लागते आणि सगळ्यांना एवढी त्रास देत असते की स्वानंदीला तिची खूप लाज वाटते. कारण मंदाकिनी सारखी खायला मागत असते. आता बाबाही स्वानंदीच्या घरी पोहोचतात. स्वानंदी म्हणते बाबा म्हणतात कुठेही ती मंदा, मी तिला घ्यायला आलो. स्वानंदी म्हणते आहे ती रूममध्ये. बाबा म्हणतात लेकीच्या सासरी असं लोळत पडायचं, अगं वेगळं राहण्याचा तू का आदिराला सल्ला दिला. आता स्वानंदीला काय बोलावं तेच कळत नाही. तुम्हाला काय वाटतं ह्या जगामध्ये खरंच मंदाकिनीसारखी आई असती का हो? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.